आठवीतील विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, नातेवाईकांचा शाळेच्या आवारात आक्रोश। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये 8वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा व्यवस्थापनावर विविध आरोप करत संबंधितांवर कारवाई करत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा उचलला। त्यामुळे घटनेनंतर परिसरातील वातावरण तापले होते। आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रमशाळेच्या आवारातच भरत होती। या ठिकाणी मुलीच्या वसतिगृहातील एका खोलीत उषा वसावे या मुलीने एका हुक्काला स्वतःला लटकवून घेत आत्महत्या केली आहे। मृत विद्यार्थिनी उषा लहरे वसावे वय वर्ष 13 ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवाशी होती। सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला। दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला। घटनेनंतर शहादाचे भाजपा आमदार राजेश पाडवी, पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झाले। मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी या घटनेप्रकरणी 3 सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवे यांनी केली आहे। तसंच जोपर्यंत यातील दोषी वार्डन, मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह घटनास्थळावरून नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती। तर या प्रकरणी 3 सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहेत। दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेवर संशय निर्माण केला आहे। लेकीच्या आत्महत्येनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत चौकशी केली। या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाईल। तसेच या घटनेच्या चौकशीसाठी 3 सदस्य समिती स्थापन करून मुलीला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलं। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 नंदुरबार।